जर कोणतंही काम असलं तर ते फोन करून सुद्धा येतात, त्यांना ते सहकार्य करतात गोरगरिबांसाठी। त्यांनी शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी शिवसेनेच्या विभागातर्फे त्यांनी परीक्षा आयोजित करून विद्यार्थ्यांना विशेष त्यांचे वर्ग भरून त्यांच्यासाठी रात्रीचे वर्गसुद्धा त्यांनी इथे शाळेमध्ये आयोजित केलेले होते। की आजची मुलं ही 6 वर्षापासून जी घडत असलेली मुलं इतकी उत्तम वक्तृत्व करतायत, शाळेमध्ये अभ्यासामध्ये प्रावीण्य दाखवतायत, त्याचं श्रेय इथल्या माननीय नगरसेवक पाटील साहेबांना आम्ही देऊ इच्छितो। इंटरनॅशनल लेवलचं जे टुर्नामेंट होतं त्यासाठी त्यांनी मला स्पॉन्सरशिप केली, त्यामुळे मी इंटरनॅशनल लेवलला जाऊन तिकडे 3rd प्लेस मारू शकले। किंवा महिलांसाठी तर हे मुख्य काम म्हणजे बचत गट उघडून देणं, त्यासाठी त्यांनी बरीच काही मदत केलेली आहे। अत्याधुनिक पद्धतीने सबवे आनंदनगरला निर्माण केला की एकही तास हायवेची ट्रॅफिक न थांबवता हायड्रोलिक पद्धतीनं आम्ही प्रेस करून तो बोगदा सबवे बनवलाय। हा विकास सगळा आमच्या सेने म्हणजे नगरसेवक आमचे पांडुरंग पाटलापासून जे झाला आहे 10 वर्षामध्ये तो आधी उत्तर में तो भी रोड का काम किया, लाइट का, पानी का, सब काम अच्छा किया हम लोग का। कुछ भी हम लोग बोलने जाते हैं हमारे सुनते हैं, हमारे लिए हमारे नगरसेवक अच्छे हैं। आपण केलेल्या कामांवर आपण पूर्ण समाधानी नसल्याचे पाटील सांगतात। या विभागाच्या विकासासाठी अनेक योजना आपल्याकडे आहेत। आतापर्यंत कोपरीगावला मलनिस्सरण योजनाच नव्हती। हरिओम नगरमधनं जर मलवाहिनी आपण टाकली तर कमी खर्चामध्ये वेळेवरती लवकर ती STP म्हणजे सिवरेज प्लॅन्टला आपण जाऊ शकतो। मे एंडपर्यंत जवळजवळ कोपरी गाव 45% या ड्रेनेज सिस्टीमला जोडू शकतो। 3900 चौरस फुटाचा एक दवाखाना कोपरी गावासाठी या वर्षात मी देणार आहे। एक मला बालभवनची निर्मिती करायची आहे। ते बालभवनाची संकल्पना अशी आहे की तेथे क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक अशी वेगवेगळी दालनं असतील। स्वामीगंज चौकाच्या बाजूचा एक भूखंड आहे, त्या ठिकाणी एक अत्याधुनिक की शहरामध्ये असं कुठलाच बगीचा नाही आहे, त्या बगीचा निर्मिती मला त्या ठिकाणी करायची आहे। त्या ठिकाणी आत्ताच वृक्षारोपण आम्ही करणार आहोत आणि त्या ठिकाणी चांगले बेंचेस टाकून तो जो भाग आहे हा पूर्ण हिरवा करण्याचा आहे। संध्याकाळी, सकाळी, दुपारी, संध्याकाळी केव्हाही ज्याला विसावा पाहिजे तो त्या ठिकाणी जाईल आणि एक सगळ्या संकटातून मुक्त होण्यासाठी, चिंतेतून मुक्तता होण्यासाठी आपण कुठं जावं। एक कोपरीतला हा जो माझा वॉर्ड आहे, एक आदर्श वॉर्ड ठाणे शहरामध्ये गणला जावा त्यासाठी प्रयत्न करणं, शांतीनगरच्या नागरिकांचं जे राहणीमान आहे ते उंचावणं आणि सिद्धार्थनगरचा एक SRT योजना मंजूर झालेली आहे। उर्वरित जे 650 लोक 629 अजून खोल्या त्या ठिकाणी आहेत, त्यांच्यासाठी ही योजना, शासकीय योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करणं हे माझं पुढचं ध्येय असेल। वर्ल्ड बँकेने 450 कोटी कर्ज देण्याचं मान्य केलेलं आहे। ठाणे शहरातील सर्व जे नाले आहेत, म्हणजे डोंगरातनं उगम पावणारे, खाडीला मिळणारे हे सर्व जे नाले आहेत हे चॅनेलसारखे RCC करणार आहोत। ते डिवाइड रुंद करणार आहोत, त्याच्यामध्ये साईडला येणारे जे लोक आहेत त्यांचं विस्तार पुनर्वसन करणार आहोत की भविष्यामध्ये जरी अशा आपत्त्या आल्या, ज्या 26 जुलैला आपत्त्या आल्या, त्या आपत्त्या जर ठाणे शहरामध्ये आल्या तर हानी कमीत कमी व्हावी। शून्य कचरा मोहीम राबवण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही घंटागाड्या चालू केल्या। आज गल्लोगल्ली घंटागाडी फिरते, नागरिकांना आस्ते आस्ते सवय पडायला सुरुवात झाली। शून्य कचरा मोहीम काढल्यामुळेच आम्हाला दिल्ली सरकारचे हे ठाणे शहरातील उत्कृष्ट महापालिका म्हणून आम्हाला दिल्ली सरकारचे अवॉर्ड मिळाले, महाराष्ट्र शासनाचे अवॉर्ड आम्हाला मिळाले। लाईट वाचवा म्हणून ऊर्जा बचतीचा अहवाल ह्या ठाणे महानगरपालिकेला मिळाला। केंद्र सरकारने देशामधील इतर महानगरपालिकेने ठाणे महानगरपालिकेचं अनुकरण करावं असं संदेश देशामध्ये इतर महानगरपालिकांना गेला। ही जी कामं आम्ही केली, ह्या कामाच्या जोरावर निश्चितच आम्ही ठाणे शहरातील नागरिकांना सामोरे जाणार आहोत। ठाणे शहराच्या विकासासाठी असा नगरसेवक वारंवार मिळावा असे वाटते। तो इसी तरह से सच्चे दिल से गरीब लोगों का और अपने विभाग के जितने लोग हैं उनकी समस्याओं का समाधान करते रहेंगे, तो हम लोग बेशक उनको बेझिझक दूसरे किसी पक्ष का बिना सोचे हमको उनको ही फिर से चुन के लाने की पूरी कोशिश करेंगे। हमारे लिए अच्छी इसलिए मैं उनको जिता के देना चाहती हूँ वापस। आम्ही आता आशीर्वाद दिलाच आहे पहिला 5 वर्षापूर्वी, आता याच्यापुढे पण देणार ना। म्हणून पांडुरंग पाटील सारखा नगरसेवक आम्हाला तरी पाहिजे। देणारच आम्ही त्यांना निवडून, आम्हाला हवंय असंच नगरसेवक। प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम यामुळे या प्रभागाचा विकास आपण करू शकलो। तसेच येथील लोकांनी आपल्याला हृदयात स्थान दिले, भरभरून प्रेम दिले, याबद्दल जनतेचे पाटील वारंवार आभार मानतात। येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेलच असा विश्वासही पाटील व्यक्त करतात।